नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, महिपतचं आता प्रियासोबत काही जमत नसतं. दोघांचंही बिनसलेलं असतं. त्याचमुळे महिपत आता हे सत्य सगळ्यांना सांगणार असतो की प्रिया खरी तन्वी नाहीये आणि या टेलरची पोरगी खरी म्हणजे प्रिया आहे, असं महिपतला सगळ्यांना सांगायचं असतं. पण महिपत काय करतो की ते कोणाला म्हणजे ते खूप प्लॅन करतो की सगळ्यांना कळलं पाहिजे वगैरे 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 सगळ्या गोष्टी, पण ते काही सगळ्यांना कळत नसतं. म्हणजे तो खूप प्लॅन करतो की प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर यावं, पण प्रिया काही ते येऊ देत नसते. त्यामुळे आता महिपत एकावर एक डाव रचत असतो, एकावर एक डाव रचत असतो आणि तो धमकी सुद्धा देतो. म्हणजे तो सगळ्यांना धमकी सुद्धा देतो की मी असं कर म्हणजे प्रियाला धमकी देतो की मी तुझं सत्य सगळ्यांसमोर आणेल वगैरे वगैरे. पण प्रियाचं सत्य काय सगळ्यांसमोर तो आणू शकत नसतो, कारण की येतच नाही ते सत्य सगळ्यांसमोर. आणि आता प्रियाला स्वप्न पडतं की मी तिच्या घरी ती टेलर काम करते, सुईने वगैरे मशीनवर बसून कपडे शिवते, लोकांची हे घेतं. त्यामुळे तिचं स्वप्न ती इतकी घाबरते, जाग आल्यावर ती दचकून उठते आणि खूप प्रचंड घाबरली असते. तिला खूप टेन्शन येतं की जर मला खरंच यांनी तिकडे पाठवलं तर मला टेलरिंगचं काम करावं लागेल. त्यामुळे आता मित्रांनो, काय होईल सगळं पाहणं रंजक आहे. पण लवकरच कळेल की प्रिया हीच खरी बबली आहे, म्हणजे त्या टेलर लोकांची मुलगी आहे.